नमस्कार, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत उंच खडक गावचे प्रगतशील शेतकरी ते आपल्यासोबत आहेत। त्यांच्या टोमॅटोला आपण मार्गदर्शन केलेलं आहे। ट्रीटमेंट त्यांची पंकज कृषी सेवा केंद्र अकोले येथून चालू होती। त्यांनी आमच्या सल्ल्याने टोमॅटोची शेती केली। ऐन पावसाळ्यामध्ये त्यांची लागवड होती। कशा पद्धतीने त्यांना आमचं मार्गदर्शन लाभलं व त्यांची ही जी काही यशोगाथा आहे, त्यांचे क्षेत्र किती होतं, किती काडी होती आणि त्यांचे पैसे किती झाले हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत। काका, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार। नमस्कार। आपलं नाव परिचय द्या काका मोठ्याने आणि पत्ता सांगा। माझे नाव सुगंधराव गुलाबराव देशमुख, उंच खडक बुद्रुक राहणार। माझ्या 14 सर्वे नंबरमध्ये 25 गुंठे क्षेत्रामध्ये साऊ या जातीची मी लागवड केली आणि दरवर्षी जागतिक पद्धतीने करायच्या ऐवजी यावर्षी मी सिंगल पद्धतीने केलेली। ओके। आणि एका झाडामधलं अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे। 12 सप्टेंबरला माझी लागवड झालेली होती आणि आज माझे 900 कॅरेट गेलेले आहेत। किती काडी होती काका? माझी 4200 काडी लावलेली होती मी। 4200 काडी। 200 काडी। कोणती व्हरायटी? साऊ व्हरायटी होती ना? साऊ व्हरायटी। तुम्हाला आमचं मार्गदर्शन हे पावसाळा होता, मध्ये थंडी होती, दिवाळीचं वातावरण होतं, ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं मार्गदर्शन लाभलं आणि तुमची लागवड किती तारखेची आहे आणि आजची तारीख म्हणजे हे पण सांगा। लागवड किती तारखेची? लागवड 12 सप्टेंबरची। 12 सप्टेंबर 2025 ची लागवड आहे मित्रांनो। आज तारीख 19 जानेवारी 2026, म्हणजे 25 ची लागवड आहे, आज 26 मध्ये आलेलो आहे। साधारणतः प्लॉट बऱ्याच दिवसापासून चालू आहे। आतापर्यंत टोटल त्यांच्या 900 जाळ्या झालेल्या, बरोबर? तर काका, अजून किती जाळ्या निघतील तुमच्या? अजून साधारण 200-250 जाळ्या, 300 जाळ्यापर्यंत माल निघायला पाहिजे। 300 जाळ्यापर्यंत मित्रांनो, 900 जाळ्या प्लस निघून अजून 300 जाळ्या त्यांचे निघण्याचे चान्सेस आहेत। आता ते सहज दुकानामध्ये आले, त्यांनी खुशीनं सांगितलं आपले चांगले पैसे झाले, प्लॉट एकदम समाधानकारक झाला। तर म्हटलं एक व्हिडिओ घेऊ, ह्याचा 2 शेतकरी बांधवांना पुढे फायदा होईल। काही आज सोशल मीडियामुळे काही शेतकरी व्हिडिओ पाहतात, अमक्या जाळ्या तमक्या जाळ्या एवढं फुगून जे आहे ते रियालिटी। काका, आपण जे बोलतो ह्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा काही फेक आहे का? त्याच्यामध्ये दुसरं मला साथ मिळाली राठोड साहेबांची। मी टोमॅटो लावल्यानंतर 8 दिवसाने माझ्या पूर्ण साऱ्या पाण्याने भरल्या होत्या पावसाने। तरी सगळं त्याच्यावरती मात करून राठोड साहेबांनी आणि औषधही सुद्धा खात्रीशीर पंकज कृषी सेवा केंद्र अकोले, मी आज त्यांच्याकडून 5 वर्षापासून औषध घेतो। कुठली त्यांच्यावाले औषधामध्ये डुप्लिकेटपणा वगैरे कुठलंही नाही। क्वालिटी मागितलं तेच औषध देतात, बरोबर। आणि त्याच्यामुळे माझ्या उन्हाळ्यामध्ये 2.25 एकर टोमॅटोमध्ये 1.5 लाख रुपये झाले होते। काका, कुठं मर रोग वगैरे असेल किंवा काही तिरंगा व्हायरस वगैरे असेल अशी काही? एक फळ पण नाही निघालं माझं तिरंगाचं, एक फळ पण नाही। ठीक आहे। तर मित्रांनो, पाहू शकता एकदम मस्त जाळ्या निघून। किती पैसे झाले तुमचे टोटल? माझे आता 5 लाख रुपये होऊन गेलेले। 5 लाख रुपये त्यांचे झालेले आहेत। बाजार पण त्यांना जेमतेम 500-600 नाही, मला पहिली जाळे 995 रुपये लागली होती। तर 900 का? 995 रुपये। आता थोडस रिवर्स, साधारण माझी सगळी 600 रुपयाचं सरासरी जाळी माझी। ठीक आहे। तर मित्रांनो, सांगायचं असं तात्पर्य, त्यांनी आपला सल्ला घेतला। आपण सुद्धा दर 8-10 दिवसांनी त्यांच्या प्लॉटवर गेलो, त्यांचे चांगले पैसे झाले। काका, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। पंकज शेटनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं साथ दिली। अकोले येथे आपण सांगितल्याप्रमाणे काही औषधं असेल नसेल, शेतकरी बांधवांना ते चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देतात। दर्जेदार उत्पन्न आणून ते आज इथं अवेलेबिलिटी, मी सांगेल ते औषधं इथं असेल नसेल ते बोलून घेतात। तरी औषधं मला तिने बाहेरून उपलब्ध करून दिले। बर ठीक आहे। तर काका, तुम्ही हे जे काही तुमचं सगळं झालेलं आहे ॲव्हरेज वगैरे असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी। बर चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं, त्याच्यात मी खरोखर समाधानी आहे। 25 गुंठ्यामध्ये एवढे पैसे झाले, गावात कोणाचेही माझे खात्रीशीर सांगतो एवढे पैसे कोणाचेच झालेले। आणि ह्यांची साईज सुद्धा एकदम क्लासिक आहे। साईज साठी काय वापरलं होतं तुम्ही? साईज साठी सर्वच औषध म्हणजे 5 स्ट्रोक वगैरे वापरलं होतं? 5 स्ट्रोक वापरलं होतं। किती वेळेस वापरलं असेल ते? साधारण 3 वेळा वापरलं होते। 5 स्ट्रोक ना मित्रांनो? 5 स्ट्रोक त्यांनी साईज साठी 1 नंबर चाललं ते, आपटेक साठी वगैरे वापरलं, एकदम छान रिझल्ट भेटले। तर काका, तुम्ही दिलेली ही मुलाखत एकदम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल। ओके, धन्यवाद सर। ते शेतकऱ्याने याचा सर्व आदर्श घ्यावा आणि त्याच राठोड साहेबांच्या मार्गावर विचाराने शेती करावी
टोमॅटो शेती असो, फुलशेती असो, कुठलीही शेती असो, बर एकदम योग्य मार्गदर्शन, कुठलंही महागडं औषध घ्या आणि हे करा असं कुठलंही त्यांची सक्ती नसते. बर आणि ह्याच दुकानात घ्या त्याच दुकानात घ्या ही पण सक्ती करत नाही ती कधी कोणाला. किती वर्षापासून सल्ला घेताय तुम्ही काका? मी साधारण 5 वर्षापासून सल्ला घेतो. ठीक आहे, ओके, धन्यवाद. धन्यवाद.